जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करून घेतलाय। त्यानंतर पाकिस्तान आणि भारतात चकमक सुरूच आहे। बुधवारी रात्री भारताने पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये एअर स्ट्राईक करून हल्ले केल्यानंतर सांगलीत मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास जल्लोष करण्यात आला। आपल्या माता भगिनींचे सिंदूर पुसण्याचं दुष्कृत्य दहशतवाद्यांनी केलं होतं। एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून आपल्या महिलांच्या सन्मानार्थ ऑपरेशन सिंदूर राबवून चोख प्रत्युत्तर दिले। याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगलीतील शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आलाय। यावेळी भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर लवकरच पाकमुक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। भारताला मदत करणाऱ्या अमेरिका, जपान, इस्रायल, रशिया यांसारख्या सर्व देशांचे आभार मानण्यात आलेत। यावेळी सांगलीमधील माता भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। संपूर्ण हिंदुस्थाननं आजची रात्र झोपायची नाही, तर आपल्या सैन्य दलाचा पराक्रम या उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघायचा आहे। ज्या पद्धतीनं भारतीय नौदल, वायुदल, स्थळदल ज्या पद्धतीनं या पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी इंटरनॅशनल बाउंड्रीच्या पुढे जाऊन या पाकिस्तानला उद्ध्वस्त करत आहे, हे संपूर्ण कट्टर भारतीयांनी, देशभक्तांनी बघितलंच पाहिजे। हा बदला फक्त पहलगाम हल्ल्याचा नाही। 14 ऑगस्ट 1947 या पाकड्यांची स्थापना झाल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत रोज भारतीय सैन्य यांच्यावरती हल्ले होत आहेत। आपले जवान शहीद झालेत, आपले निष्पाप नागरिक शहीद झालेत। कधी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट, कधी मंदिरामध्ये बॉम्बस्फोट, कधी शाळेमध्ये बॉम्बस्फोट, रोज आपले नागरिक शहीद झालेत। कधी रोज त्या सीमेवरती हे अतिरेकी घुसवून आमच्या सैन्याचा बळी घेतलाय। जगाच्या पाठीवरती युद्धात शहीद झाले नाहीत, एवढे युद्ध न होता शहीद झालेला हिंदुस्थान एक नंबर आहे। एवढे फौजी आपले शहीद झाल्यात। या सगळ्यांचा बदला आज नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आपले देशाचे यांच्या नेतृत्वाखाली आपले भारतीय सैन्य घेत आहे। एक एक रक्ताच्या थेंबाचा बदला या पाकड्यामध्ये, पाकिस्तानमध्ये घुसून आपण बदला घेतोय। याचा जल्लोष सगळ्या देशभरामध्ये जल्लोष व्हायला पाहिजे। त्याचबरोबर सैन्य हे सीमेची सुरक्षा करते, पाकिस्तानमध्ये घुसलंय, त्यांच्यासोबत भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी या सैन्यासोबत आपल्या असलं पाहिजे। विशेष मी मुद्दाम आज उल्लेख करतोय या देशातील मुस्लिम समाजाचा। ज्या पद्धतीनं पाकिस्तानने आज श्रीनगरमध्ये बॉम्ब हल्ला करायचा प्रयत्न केला, आपल्या सैन्याने तो मोडून काढला। श्रीनगरमध्ये 100% मुसलमान आहेत, पण लक्षात ठेवा ह्या देशाच्या बाबतीत विचार करताना कुठल्या जातीचा आणि धर्माचा पाकिस्तान विचार करणार नाही। पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी जात विचारून गोळ्या घातल्या नाहीत, त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्यात। त्यामुळे जात भेद सगळे बाजूला ठेवून आपण हिंदू धर्मासाठी एकत्र यायला पाहिजे। आपल्या देशाचे पंतप्रधान सक्षम आहेत, त्या पाकड्यांना नाही अजून कोणी मैदानात उतरत असेल त्यांना उत्तर द्यायला सक्षम आहेत। आपली आर्मी सक्षम आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आज हा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळतोय। आपण सगळेजण या सैन्यासोबत असलं पाहिजे। त्याचबरोबर विशेष या जगामध्ये अमेरिकेसारखा बलाढ्य देश, रशिया, जपान, त्याचबरोबर इस्रायल असे अनेक देश आपल्यासोबत आहेत। या सगळ्या देशांना सुद्धा धन्यवाद दिलं पाहिजे। या दहशतवादाच्या विरोधात सगळं जग आज एकत्र येताना दिसते आणि असंच या पाकड्याची कायमचा बंदोबस्त करून हा देश नाही तर संपूर्ण विश्व दहशतवाद मुक्त करायचं काम आपल्या हिंदुस्थाननं केलंय। याचा प्रत्येक नागरिकाला अभिमान असला पाहिजे। हे युद्ध तर होणारच, या युद्धाची किंमत स्वतःचा प्राण देऊन जरी द्यायला लागली तरी द्यायला आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तयार आहेत। कारण हा युद्धाचा प्रकार हा फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊनच हा हल्ला झालेला आहे। आजपर्यंत कधी पाकिस्तानमध्ये असा हल्ला झाला नाही। आज पाकिस्तान उद्ध्वस्त केले। भारतीय सैन्याचं अभिनंदन करतो, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो आणि संपूर्ण देशाची जनता ही आपल्या सोबत आहे ही ग्वाही देतो। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर।